नमस्कार मित्रांनो, आपण इथे मराठीचा आणि महाराष्ट्राचा याच्यासाठी जमलेलो आहोत. मी गेले काही दिवस विचार करतो आहे की महाराष्ट्राचा म्हणजे काय, महाराष्ट्र कारण म्हणजे काय. माझ्या डोक्यात जो महाराष्ट्र कारणाचा अर्थ आला तो माझ्या परीने असा की महाराष्ट्रामध्ये जे 47 आदिवासी समूह आहेत, भटके आहेत, गावकुसाबाहेरची जी माणसं आहेत, स्त्रिया आहेत, कामगार आहेत, या सर्वांचा एकत्रितपणे सांस्कृतिक आणि ऐहिक हित साधण्याचा जो प्रकल्प आहे त्याला आपण महाराष्ट्र कारण म्हणतो. ही माझ्या दृष्टीने महाराष्ट्र कारणाची व्याख्या आहे. या सगळ्यात फरक आहेत, या सगळे एकसंध नाही आहेत, तर त्यांच्यातल्या वैविध्याचा पुरेसा आधार राखून न्याय, समता आणि स्वातंत्र्य याच्यावर आधारित एक सांस्कृतिक प्रकल्प राबवणे म्हणजे महाराष्ट्र कारण. ही माझी व्याख्या आहे महाराष्ट्र कारणाची. आता या महाराष्ट्र कारणाचा जेव्हा मी विचार करतो आणि मी एका छोट्या गावात राहतो वाईसारख्या, तिथल्या तरुणांशी माझा हातात संबंध येत असतो, मला जे जाणवतं ती परिस्थिती गंभीर आहे. याचा विचार करताना मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे, मला त्यातलं अर्थशास्त्र दिसायला लागतं, मी तो तसा विचार करतो. त्यामागचं अर्थशास्त्र बघताना मी दोन गोष्टी, म्हणजे कुठलीही गोष्ट जो रुजते, माझ्या गावामध्ये जी एक विचित्र संस्कृती रुजलेली आहे, जी त्यात उत्तरेतनं आलेल्या वेगळ्या गोष्टी आहेत, त्यामध्ये जातीवर्चस्व आहे, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुरुषसत्ताक व्यवस्था आहेत, आणि या व्यवस्थांचं जे एक सरमिसळ मला दिसते आहे याचं मला चिंता वाटायला लागते. ह्याच्या मागची कारणं जेव्हा मी विचार करतो आजच्या आपल्या या कार्यक्रमांमध्ये, मला वाटतं दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. हा कदाचित थोडंसं लांबचं वाटेल तुम्हाला, पण ह्याचा जागतिक भांडवलशाहीचे जे आता नवीन प्रवाह आहे हे समजून घेणं इथे आपल्याला महत्त्वाचं आहे. मी 2009 सालचा वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट तुमच्यापुढे मांडेन. तो वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट काय सांगतो आपल्याला की जागतिक भांडवलशाहीचं स्वरूप आता असं झालं आहे की जगातलं 50% जास्त आर्थिक उत्पादन जगाच्या फक्त 3.5% भूभागात होतं. फक्त 3.5% भूभाग जगाचा 50%च्या वर. आणि हे कसं होतं तर मोठ्या प्रमाणात आर्थिक घडामोडी, आर्थिक ॲक्टिव्हिटीज एका ठिकाणी एकवटतात. म्हणजे टोकियोसारखं शहर, मुंबईसारखं शहर, पुण्यासारखं शहर. हे का होतं तर याला ॲग्लोमरेशन इकॉनॉमीज म्हणतात, कारण त्या ठिकाणी एक पूर्ण इकोसिस्टम तयार होते. तिथे त्या जो धंदे असतात त्यांना आवश्यक असणारे इतर धंदे उपलब्ध असतात, मॅनपॉवर उपलब्ध असतात, त्या मॅनपॉवरला उपलब्ध असणारे इतर सोयी उपलब्ध असतात. त्यामुळे एक असं प्रचंड मोठं क्लस्टर बनतं आणि त्या क्लस्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी होते आणि तिथे लोकसंख्येची घनता पण प्रचंड असते. त्यामुळे पुणे, मुंबई, टोकियो सारखी शहरं ही आता जागतिक भांडवलशाहीसाठी आवश्यक, कारण उत्पन्नाची प्रक्रियाच तशी आहे. जेन जेकब्स म्हणून एक अर्थतज्ञ होत्या, त्या खरं तर त्या अर्बन प्लॅनर, सोशॉलॉजिस्ट वगैरे होते, मी त्यांना अर्थतज्ञ म्हणतो. त्या म्हणतात इकॉनॉमीज ऑफ रिजन्स म्हणून त्यांचं एक छोटंसं व्याख्यान आहे. त्या म्हणतात की हे कसं असतं की जशी बायोडायव्हर्सिटी असते ना, तशी या शहरांमध्ये एकमेकांना पूरक असे अनेक तऱ्हेचे धंदे असतात. आणि जशी प्रत्येक निश बायोडायव्हर्सिटीमध्ये त्या कुठल्या वनस्पतीने, कीटकांनी भरली जाते, तशी प्रत्येक निश अशी भरली जाते. अशी व्यवस्था ही इम्पोर्ट सबस्टिट्यूट करते. म्हणजे बाहेरच्या भागातनं जे ही व्यवस्था आयात करत होती स्वतःच निर्माण करत जाते. याच्या उलट मिरर जर बघितलं तर मग इतर जे भाग आहेत ज्यांना हे फायदे नाहीत, त्या भागातनं ज्यांना शक्य आहे ती माणसं इथे येऊन राहतात. आणि ते जे सगळे भाग आहेत त्यांच्यातला आर्थिक डायनॅमिझम पूर्णपणे निघून जातो. त्यांच्यात काहीच उरत नाही, तिथे फक्त म्हातारे उरतात. जे लोक अर्थव्यवस्थेत नाही आहेत, ज्या अर्थव्यवस्थेत फार ह्या अत्यंत अनुत्पादक, या आर्थिकदृष्ट्या अत्यंत अनुत्पादक असा एक मोठा सराउंडिंग भाग आणि ही छोटी छोटी केंद्र जिथे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पादन होतं, अशा तऱ्हेची जी रचना जेव्हा होते तशा एका छोट्या गावात, मी वाही या शहरात राहतो, मला असं जाणवतं की माझ्या गावामध्ये आज काहीच उत्पादक रचना नाही आहेत. जी आहेत मग तिथे राहतात ते लोक, त्यांचं काय करायचं
याचं उत्तर हे वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट देत नाहीत. कारण माझ्याकडे जी वाईमध्ये जी मग तिथे रोजगाराची साधनं काय आहे त्या छोट्या गावांमध्ये, उपसाधनं काय आहेत, तर तिथल्या स्थानिक लोकांच्या गरजेपुरते जे काय छोटे मोठे व्यवहार असतील, कोणी बारकं हॉटेल चालवतो, कोणी भाजी विकतो, कोणी ऑटो चालवतो, कोणी माझ्या गावातनं बरेचसे लोक असे आहेत, ती मुलं आहेत त्यांना मी रोज बघतो. ही मुलं सकाळी 5:45 वाजता वाई स्टेशनला त्यांची गाडी लावतात, त्यांची अर्टिगा गाडी असते, त्या गाडीमध्ये 6 ते 7 सीटा भरतात, 11:30 वाजता मुंबईला बेलापूरला आणून 9:30 वाजता बेलापूरला आणून सोडतात, बेलापूरून परत 7 सीटा भरतात बाई, परत 2 वाजता वाईत येऊन बसतात. रोज ही पोरं 500 किलोमीटर गाड्या चालवतात. त्यांचे वाटेत सगळे सेटिंग असतात, पोलीस या पोलिसाला हे पैसे, त्या पोलिसाला हे पैसे, टोल नाक्यावर टोल भरत नाहीत तर कोणाला तरी नंबर सांगतात त्यातनं. या सगळ्या व्यवस्थेतनं आपल्या पुढे ही झालेली व्यवस्था आहे. हा अशा तऱ्हेचे रोजगारच आमच्याकडे. आणि ही जी मुलं आहेत, ही जी तरुणाई आहे, त्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांना लग्नाला मुली मिळत नाहीत कारण मुलींना माहीत असतं की इथे डायनॅमिझमच नाही आहे, या शहरांमध्ये हे काय फार पुढे जाणार नाही आहेत. या मुलांचे रोजचे जगण्याचे प्रश्न आहेत. हे रोजचे जगण्याचे प्रश्न असून त्यांच्यात एक आंतरिक असुरक्षितता फार आहे. त्यांना अजिबात पॉवर नाही आहे, कुठल्याही तऱ्हेची त्यांना पॉवर नाही आहे. मग त्यांना पॉवर देणाऱ्या ज्या गोष्टी त्यांना दिल्या की त्यात लगेच अट्रॅक्ट होतं. मग त्यांना एक आयडेंटिटी दिली जाते की तू हिंदू म्हणून, ही त्याला आयडेंटिटी दिली जाते. त्याला सांगितलं जातं की तू गणेशोत्सवात डॉल्बी वाजव, तुझं बघतो कोण काय करतो, ही त्याला आपण पॉवर देतो. ही मुलं ही असे काहीतरी ऑक्सिजन शोधतात. आणि म्हणून हे सगळे रेडीमेड मार्केट जे आहे, ही फौज तयार केली जाते. आणि ही फौज काय, ही तैनाती फौज आहे. यांना आवश्यक त्या गोष्टी देऊन, आवश्यक त्या आयडेंटिटी देऊन, हिंदू ही आयडेंटिटी, वर्चस्ववाद, त्याला अभिमान, त्याचा बिचारचं आयुष्य असेल तर अभिमान बाळगायसारखं काहीच नसतं, मग तो जातीचाच अभिमान बाळगायला लागतो. मग अशी चंद्रकोर लावतो, अशी लांब दाढी वाढवतो आणि मग छत्रपती राजभर मागे लिहितो. तर हे जे सगळं कन्स्ट्रक्शन आहे ना, त्याच्या मागे ही अर्थव्यवस्था. यांच्या हाताला काहीच नाही आहे, यांना भविष्य नाही आहे. साधारण वाईसारख्या शहरामध्ये 2 मुलं असतील, घर असेल तर 25,000 रुपये महिन्याला लागतात. यातल्या 80% मुलांचा पगार 15,000 रुपयावर पण पोचत नाही. 14-15 नाहीच पोचत. त्यामुळे ही अत्यंत वंचनेत, अत्यंत असुरक्षित असलेली खूप मोठी तरुणाई आपल्याकडे आहे. ही डेटा पण दाखवते, ज्याला आम्ही हे सगळे सेल्फ एम्प्लॉईड, म्हणजे भारत सरकार म्हणतं सेल्फ आनंद आहे. सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे कोण भाजी विकतो, कोण चहाची टपरी टाकतो, असं सगळं ते सगळी व्यवस्था ती चाललेली आहे. इथे ही मागणीची बाजू आहे. म्हणजे हे लगेच सगळे ॲब्झॉर्ब करतात. ही जी आपली बाहेरची संस्कृती, हे जे येतं आहे आपल्याकडे, त्यांना एक आयडेंटिटी दिलेली आहे. आणि ही तैनाती फौज आहे. मग अशा त्या तैनाती फौजेच्या कवायती पण होत्या. त्या कवायती कशा होतात, दुर्गदौड होते. उदाहरणार्थ आमच्याकडे लाखोच्या संख्येने मुलं गेल्या वर्षी रायरेश्वरला गेली. रायरेश्वरमध्ये एक मुलगा पडून मेला, त्याचं कोणीही काही दाखले घेतलं नाही. रायरेश्वरला उतरून मग पोलादपूरला उतरतात, तिथे माती खातात लिटरली. म्हणजे ही छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती. आणि मग तिथे सभा होते, तिथे कलेक्टर असतात, SP असतात, भिडेगुरुजी असतात, मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री असतात, स्थानिक आमदार असतात, सगळी त्याला स्टेट सपोर्ट, लेजिटिमायझेशन जे असतं ते सगळं असतं. ही फौज वेगवेगळ्या ठिकाणी वापरली जाते. आता ही एक बाजू झाली. यांना दुसरीकडे आपण असं केलं की शिकवलं काहीच नाही आहे. शिक्षणाचं प्रमाण म्हणजे वाचता येतं पण फक्त व्हॉट्सअप वाचता येतं, त्याच्या पलीकडे काहीही वाचता येत नाही. क्रिटिकल थिंकिंग तर अजिबात करता येत नाही. ही व्यवस्थासुद्धा शाळांमध्ये व्यवस्थित उभी करण्यात आलेली आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा, कुठल्याही एखादा व्हॉट्सअप मेसेज आला त्याचा सारासार विचार करणे हे शक्य आहे की नाही, ही क्षमतासुद्धा आपण संपवून टाकलेली आहे. म्हणजे एक मूर्खीकरण आपल्या सगळ्या भागाचं झालेलं आहे. तर हा एक हा माझ्या दृष्टीने चिंतेचा विषय. दुसरीकडे काय झालं आहे की दुसरीकडे आपल्याला, आणि हा महत्त्वाचा घेतला पाहिजे, त्यातला एक वेगळा पैलू असा आहे की जी शहरांमधली मोठ्या प्रमाणात भांडवलशाही होती आहे, ती भांडवल जे आहे हे मराठी भांडवल नाही आहे. याचे मालक मराठी नाहीच आहेत. म्हणजे सर मगाशी म्हणले की आपण मराठी एम्प्लॉयर, आपण मराठी एम्प्लॉयर नाही आहोत. आपले मोठी मालकं आहेत, आपले एअरपोर्ट कोणाचे आहेत, आपले रस्ते जे बनवत आहेत ते कोण आहेत, ते मराठी वगैरे नाही आहेत. आपल्या महाराष्ट्रातली जी काय अर्थव्यवस्था शहरांमधली आहे, जिथे ग्रोथ आहे, ती मराठी माणसाच्या हातात नाही आहे. एकही मराठी माणूस मोठे प्रकल्प राबवत नाही आहे, एकही मराठी माणूस मोठा बिल्डर नाही आहे, एकही मराठी माणूस मोठं एअरपोर्ट चालवत नाही आहे, कुठलं बंदर चालवत नाही. मराठी माणसं कुठेच दिसत नाही आहेत तुम्हाला भारतात.
भारतातच मराठी माणूस ना कुठल्या मोठ्या उद्योग समूहाच्या प्रमुखपदी आहे, ना कुठल्या सरकारी प्रकल्प उद्योगाच्या प्रमुखपदी आहे, ना कुठल्या सायंटिफिक इन्स्टिट्यूशनच्या. फक्त मराठी माणसं फक्त प्रमुख असलेली एकच संस्था आहे, ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. ह्याच्या पलीकडे मराठी माणसाची जिथं पॉवर आहे अशी संख्या अशी कुठलीही संस्था भारतामध्ये कुठल्याही ठिकाणी मराठी माणूस आघाडीच्या ठिकाणी नाही आहे. तर भांडवल जे आहे हे भांडवलच आपल्या हातात नाही आहे, उद्योगधंदेच आपल्या हातात नाही आहेत. आणि मग तसं जर असेल तर मराठी ही ऑटोमॅटिकली शोषितांचीच भाषा होती, वंचितांची, पॉवरलेस लोकांची भाषा होती मराठी. बोलल्या जातं, इंग्रजी बोलल्या जातं. त्याचबरोबर मुंबईतल्या सुद्धा जे मराठी लोक असतात या मोठ्या प्रकल्पामध्ये, मुंबईतले कोळी जेव्हा सी लिंक बनतो किंवा नवीन एअरपोर्ट मुंबईचं बनतं, तिथला आगरी समाज, या सगळ्यांनासुद्धा या प्रकल्पाचे फटके बसत इथला मराठी माणूससुद्धा हळूहळू या चक्रातनं सुद्धा बाहेर जात जातो. म्हणजे शहरं जी वाढत आहेत तिथल्या डायनॅमिझमचा सुद्धा मराठी माणसाला उपयोग होतो असं नाही. तो चिटकून मुंबईत राहिला तर तो झोमॅटो डिलिव्हरीवाला होतो, ॲमेझॉन डिलिव्हरीवाला होतो, ओला उबर चालवतो, याच्या पलीकडे तो काय करतो. तर ही जी परिस्थिती आहे याच्यामध्ये मराठी टिकणार कशी आणि मराठी टिकणार कशीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र कारण जे आपण म्हणतोय ते होणार कसं, हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की पुन्हा परत इतिहासाकडे जातो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जे अनेक राष्ट्र युरोपमध्ये उदयास आली, ही सगळी अशी सेंट्रलाइज्ड युनिटरी नेशन स्टेट्स होते, ज्या आपापसात भांडून असे वेगवेगळे देश तयार झाले. या सगळ्यांच्या देशांच्या सीमांवर अत्यंत मोठ्या प्रमाणात म्हणजे सगळ्या मिलिटराइज्ड अशा सीमा होत्या. आणि या देशांमधला जो राष्ट्रवाद होता तो युनिटरी राष्ट्रवाद होता. एक देश, एक भाषा, एक संस्कृती, मग त्यातले जे सगळे सब नॅशनल संपवून टाकण्यात आले. आणि राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या त्या काळामध्ये 20च्या 30च्या 40च्या शतकामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या लोकांना ह्याचं भयंकर आकर्षण होतं. कारण हे जे केंद्रित सत्ता आहे ही जाती वर्चस्व पुरुष सत्ताक ज्या समाजातले जे लोक आहेत त्यांच्या दृष्टीने ऑटोमॅटिक त्यांना अट्रॅक्ट करणारी गोष्ट आहे. कारण ती तशी जर सत्ता आली तर त्यांचं वर्चस्व तिथे टिकवून राहतं आणि त्यामुळे हे अट्रॅक्शन खूप होतं. आणि त्यामुळे राष्ट्रीय म्हणजे उदाहरणार्थ मुसोलिनीला जाऊन भेटले होते आणि IBचे पण रेकॉर्ड्स त्या काळचे आहेत ब्रिटिश सरकारांचे, यांना किती अट्रॅक्शन वाटतं या नाझिझमचं, फॅसिस्टीचं. तर ही जी रचना आहे ही रचना आता सत्तेवर आलेली आहे. आणि 91 नंतर त्यांच्या सत्तेवर येण्याचा वेग का वाढला, कारण एकीकडे हे सगळं पुरत गेलं, आपल्या सगळ्यांच्या रोजगारांचा वगैरे ही जी परिस्थिती मी आता जी म्हणतोय जागतिक भांडवलदारीची, ह्याच्यामध्ये या लोकांच्या आयडेंटिटीचे खेळणे, त्यांना आयडेंटिटी हे नाव देणे, एक सपाटीकरण करणे हे जगभर आहे. म्हणजे मी इथे मुंबईत किंवा पुण्यामध्ये जेव्हा एखादी टॅक्सी बघतो तेव्हा टॅक्सीवर एक असा झेंडा असतो बघा, हिंदू म्हणून लिहिलेला झेंडा असतो, कधी मुलांनी स्टिकर असतं लावलेलं. आसाममध्ये मला असे स्टिकर दिसले सगळीकडे. हे जगभर भारतभर ही जी आयडेंटिटीचं एक केलेलं आहे मी जेव्हा याचा गांभीर्याने विचार करतो तेव्हा मला खरं वाटतं की हे इतकं सोपं नाही आहे. म्हणजे हा ग्राम्स्चियन नॅशनल प्रोजेक्टच आहे. हे लेफ्ट पॉप्युलिझमसारखं राईट पॉप्युलिझम. राईट पॉप्युलिझम म्हणजे काय, लोककेंद्रित राजकारण म्हणजे काय, तर तुम्हाला लोक म्हणजे कोण डिफाईन करायला लागतं. लोक आणि मग इतर लोकांचे शत्रू याच्यामध्ये एक डिवायडिंग लाईन तयार करायला लागते. आणि मग आपला राग काय याच्यासाठी एक नॅरेटिव्ह द्यायला लागतं. यांनी काय केलं, यांनी हिंदू म्हणून एक नॅरेटिव्ह, एक आयडेंटिटी दिली सगळे. मग तो आसाममधला होम आदिवासी काय आणि आमच्या वाईचा मराठा काय, हे सगळे एकमेकाला हिंदू म्हणून ओळखतात. लाईन कुठे आहे तर हिंदू आणि मुसलमान, इतर धर्मीय. आणि राग कसला आहे तर आमच्यावर इतिहासात केलेल्या अन्यायाचं एक नॅरेटिव्ह. तर हे जे नॅरेटिव्ह आहे याच्यामधनं हा जो राजकीय प्रोजेक्ट आहे त्या राजकीय प्रोजेक्टमधनं आपल्याकडे ही हिंदीची सक्ती येते. नुसती हिंदीची सक्ती येत नाही आहे तर ते संपूर्ण राजकारण येत आहे, कारण ते वर्चस्वाचं नॉर्थमधलं राजकारण आहे. आणि ते राजकारण जे आहे त्याच्या मागचा हा सांस्कृतिक एजेंडा सपाटीकरणाचा आणि तो सांस्कृतिक विजय मिळवण्याचा आपल्याकडे आहे. तर हे जर करायचं असेल त्याला एक पर्यायी नॅरेटिव्ह आपल्याला तयार करायला पाहिजे. जसा राईट पॉप्युलिस्ट प्रोजेक्ट आहे तसा लेफ्ट पॉप्युलिस्ट प्रोजेक्ट केला पाहिजे. आणि तो लेफ्ट पॉप्युलिस्ट प्रोजेक्ट करण्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र आयडेंटिटी, स्वतंत्र अस्मिता उभी केली पाहिजे. आणि ती अस्मिता आपल्याला मराठीची महाराष्ट्र कारणाची केली पाहिजे.
आणि ती अस्मिता आणताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ती रेडीमेड असणार नाही, आपल्याला इन्व्हेंट करायला लागेल. आमच्याकडे असेल तर नाही, आपल्याला शोधून आणून करायला लागेल. शेवटी हा खेळ नॅरेटिव्सचा आहे आणि नॅरेटिव्स बिल्ड केले पाहिजेत. आणि त्यातनं ही जी स्वतंत्र अस्मिता जर तयार केली आणि ही अस्मिता आपण म्हणजे ही जी पहिली लेफ्ट राईट पॉप्युलिस्ट अस्मिता आहे ती पोकळ आहे. त्यातनं लोकांच्या हाताला काय लागत नाही, नोकऱ्या मिळत नाहीत, रोजगार मिळत नाही, शिक्षण मिळत नाही, न्याय मिळत नाही, समता मिळत नाही, सेल्फ रिस्पेक्टसुद्धा नाही मिळत. कारण त्या हिंदुत्व प्रोजेक्टचा एक मोठा कमकुवत दुवा आहे, तो जात आहे. जर जाती व्यवस्थेमध्येच विषमता असेल तर तो प्रोजेक्ट पोकळ आहे, तो नुसता वर दिसतो, त्यामुळे तो फोडू शकतो आपण. आणि तो फोडण्यासाठी जर आपण एक इंडिपेंडंट नॅरेटिव्स तयार केले महाराष्ट्रकारणाचे, आम्ही म्हणालो की आम्हाला नको तो राम भद्राचार्य, आम्हाला नको तो प्रदीप मिश्रा, आम्हाला नको, आमच्याकडे आमचे लोक आहेत, आमच्याकडे तुकाराम आहे, आमच्याकडे पांडुरंग आहे, आम्हाला तो राम नको तिकडचा. अशा तऱ्हेने जर आपण एक ब्रॉडर अस्मिता तयार केली या सगळ्या लोकांना घेऊन, तर तशा तऱ्हेचं एक पॉलिटिकल प्रोजेक्ट उभं करणं मला वाटतं आवश्यक आहे. आमचे मित्र, मी इकॉनॉमिस्ट आहे, आमचे बरेच मित्र केवळ ऐहिक गोष्टींवर आपण बोललो, रोजगार मिळत नाही आहे, बेकारी बेकारी मोठ्या प्रमाणात आहे, तर मग आपल्याला पॉलिटिकल सपोर्ट मिळेल. तसे पॉलिटिकल सपोर्ट मिळत नाहीत त्याला. हे सगळ्या मागण्या, आणि म्हणून मी म्हणतो की तामिळनाडू, 2 मिनिटात संपवतो, तामिळनाडूचं उदाहरण फार महत्त्वाचं आहे. इथे तामिळनाडूमध्ये काय झालं, आज आम्ही सगळे जेव्हा राज्यांचा अभ्यास करतो तेव्हा तामिळनाडू वेगळं दिसतं. कारण तामिळनाडूमध्ये रोजगार महाराष्ट्रापेक्षा, उद्योगीकरण जरी असेल तरी रोजगार महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. तामिळनाडूचं आरोग्य सुविधा जास्त चांगल्या आहेत, शिक्षण महाराष्ट्रापेक्षा जास्त चांगल्या प्रमाणात आहे. तामिळनाडूमध्ये 50-60 साली तर आपल्यापेक्षा जास्त दारिद्र्य होतं, तामिळनाडू आपल्यापेक्षा मागास होता. आता आपल्यापेक्षा तामिळनाडू बराच पुढे गेला आहे. एक नवीन पुस्तक आलं आहे द्रविडियन प्रोजेक्ट म्हणून, मी ते शेअर करतो तुमच्याशी. त्यात त्यांनी अत्यंत चांगली मांडणी केली. तो म्हटलं तामिळनाडूमध्ये एक द्रविडियन अस्मिता कशी तयार झाली. ती द्रविडियन अस्मिता ही दलित मधली आणि त्या कनिष्ठ जाती होत्या आणि दलित जाती होत्या, यांचा एक पहिल्यांदा एकत्र द्रविडियन अस्मिता म्हणून एक प्रोजेक्ट उभारला. आणि त्या प्रोजेक्टमध्ये मग न्याय हा त्या प्रोजेक्ट, आमची मागणी काय आहे तर न्यायाची मागणी आहे. मग ही न्यायाची मागणी जेव्हा होते तेव्हा सामाजिक आणि आर्थिक न्यायाचं एक कॉमन सेन्स पॉलिटिक्स तयार होतं. आणि मग ते कॉमन सेन्स पॉलिटिक्स डिलिव्हर करतं लोकांसाठी. आपल्याकडे दुर्दैवाने काय झालं, आपण अस्मितेचं राजकारण केलं, आपण बेरजेचं राजकारण केलं. म्हणजे धनगर समाजातला एक घे, माळीमधला एक घे, वंजारीमधला एक घे, असं करून आपण जे राजकारण केलं ना, ते राजकारण आता अंगाशी येतं आहे. आपल्याला ह्याच्या पलीकडे जाऊन एक कॉमन अस्मिता, ती मराठी कारणाची अस्मिता असली पाहिजे. हा तो राजकीय प्रोजेक्ट आहे. आणि मग हा राजकीय प्रोजेक्ट जर आपल्याला राबवायचा असेल तर आपल्याला खूप लोकांना जोडून घेतलं पाहिजे. अनेक संघर्ष चालले आहेत, त्याच्याशी आपल्याला जोडून घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ आता समृद्धी महामार्गाच्या नंतर आता तो शक्तिपीठ महामार्गाचा सुरू आहे. सुरजागडमध्ये आदिवासी बसलेले आहेत, त्यांच्या खाणीचे आहेत, पर्यावरणाचे प्रश्न आहेत, विस्थापितांचे प्रश्न आहेत, झोपडपट्टीतल्या गरिबांचे प्रश्न आहेत, अनएम्प्लॉयमेंटचे प्रश्न आहेत. या सगळे जर जोडून घेऊन एक आघाडी जर तयार केली तर, आणि त्याला जर या अस्मितेच्या चौकटीत बांधलं तर हे वेगवेगळे जे पर्टिक्युलर्स डिमांड आहेत ते समकक्ष होतील. आणि मग त्या समकक्षतेमध्ये आपण आपल्या राजकीय मागण्या, सत्य ज्या इंडिव्हिज्युअल पर्टिक्युलरिस्टिक गटांच्या मागण्या आहेत त्या व्यवस्थित एकत्रपणे न्याय, आर्थिक सामाजिक न्याय या चौकटीत बांधू शकू. आणि मग आपल्याला एक ब्रॉडर राजकीय प्रोजेक्ट राबवता येईल. त्याचा हा महाराष्ट्राचा जो महाराष्ट्र कारणाचा दीपक म्हणतो ते म्हणून मला नेहमी खूप आकर्षक वाटतं. आणि हे करायला आपण म्हणजे ही सुरुवात झालेलीच आहे. शासनाने आणलेला GR हे माझ्या दृष्टीने खरं तर इष्टापत्ती होती, कारण तो GR आणला नसता तर अशा आपण एकत्र आलो नसतो आणि हे विचारमंथन करायला सुरुवात केली नसती. हे विचारमंथन आता आपण सुरू केलेलं आहे आणि हे सातत्याने करत राहायला लागणार आहे. नुसतं ॲकॅडमिक चालणार नाही, त्याला पॉलिटिकल एनगेजमेंट लागेल, रस्त्यावरचं एनगेजमेंट लागेल. तर हे करायला, जे काय करायला लागेल ते करायला मी तयार आहे. मी आपल्या सगळ्यांसोबत आहे, एवढंच सांगायला मी इथे आलो होतो. धन्यवाद.